नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर आता शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. तर यापूर्वी खरीप हंगाम 2025साठी ई पीक पाहणी करण्यासाठी सरकारकडनं मुदत देण्यात आली होती. परंतु त्या मुदतीच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना आता पुन्हा ई पीक पाहणी करता येणार आहे आणि ती सुद्धा ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर आता ती कशा पद्धतीने करायची आहे, तर या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा इथे आलेला आहे. तर इथे बघू शकता दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी महसूल विभागातर्फे हा GR काढण्यात आलेला आहे. ई पीक पाहणी नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नोंद करण्याबाबतही ई पीक पाहणीचा GR काढण्यात आलेला आहे. तर नेमकं GR मध्ये काय सांगण्यात आलं हेच पाहूया इथे. तर राज्यामध्ये ई पीक पाहणी ही संकल्पना 2021 पासून यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. तर ई पीक पाहणीस सद्यस्थितीत डिजिटल क्रॉप सर्व्हे असे सुद्धा म्हटले जाते. तर राज्यामध्ये खरीप हंगाम 2025 हा दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाला होता. त्या अंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पासून सहाय्यक स्तरावरून ई पीक पाहणी नोंदणी करण्यात आली. राज्यात बरेच जिल्ह्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इत्यादी लाभांपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याकरता सहाय्यक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणी म्हणजे DCS दिनांक 30 नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु सन 2025च्या हिवाळी अधिवेशनात सदर विषयाबाबत विधानसभा लक्षवेधी सूचना उपस्थित झाली होती. सदर लक्षवेधी सूचनेबाबत दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी विधानसभागृहात झालेल्या चर्चेवेळी माननीय महसूल मंत्री यांनी विविध मुदतीत ई पीक पाहणी नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद घेण्यासाठी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार याबाबत समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर म्हणजे काही समिती गठन करण्यात आलेले आहे. त्यानुसार खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई पीक पाहणी नोंदणी न झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती इथे गठीत करण्यात आलेली आहे. आणि ह्या समिती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या काही कारणांमुळे जर ई पीक पाहणीची नोंद राहिली असेल तर अशी नोंद 7/12 उतार्यावर आली नाही त्याबाबत प्रत्यक्षात पीक असल्याची फेरचौकशी करून दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल हा जिल्हाधिकारी यांना सादर करायचा आहे. म्हणजेच आता ई पीक पाहणी जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ज्यांची ई पीक पाहणी काही कारणास्तव जर राहिली असेल आणि त्याची नोंदणी जर 7/12 आली नसेल तर ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत ही अंतिम मुदत आता इथे असणार आहे. तर मात्र ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी जर राहिली असेल तर त्यांची नक्कीच 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी ही आता ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका.